हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू फिजिक्स इन्स्टिट्यूट. तर बघा, बऱ्याच दिवसानंतर आपण या सिरीजला परत एकदा सुरुवात करत आहोत, जी की आहे प्रिव्हियस इयर सोल्युशन्स फॉर महाराष्ट्र CET, नीट, JEE आणि स्पेशली कशाचे असतील ते तर फिजिक्सचे. तर यापैकी आपण नीटची जी काही सिरीज होती ती स्टार्ट केलेली होती. मला वाटतं युनिट्स आणि मेजरमेंट चॅप्टरचे जे काही 2-3 लेक्चर्स होते ते मी अपलोड केलेले होते. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर साधारणपणे 1 ते 1.5 महिन्याचा गॅप पडला आणि त्यानंतर आता आपण परत या सिरीजला स्टार्ट करतो आहोत. आणि ही जी सिरीज आहे तुम्हाला आपल्या फिजिक्स इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल, शिवाजी सर्स फिजिक्स इन्स्टिट्यूट. बघा, नवीन चॅप्टरची सुरुवात करतो आपण यामध्ये. तर तो आहे इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड. 12th NCERTचा फर्स्ट युनिट आहे. 12th NCERTच्या फर्स्ट युनिट ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड. तर या चॅप्टर्सपासून आपण सुरुवात करूया आणि याची ही आहे DPP नंबर 1. तर यामध्ये साधारणपणे आपण 5 ते 6 जे काही असतील ते इनडेप्थ, म्हणजे क्वेश्चन्स इलॉबरेशन्स कमी क्वेश्चन्स असतील पण ॲनालिसिस इतकं डिटेलमध्ये असेल की तुम्हाला जर का थोडीफार इन्फॉर्मेशन जरी असेल तर तुमचा कन्सेप्ट एकदम इन्हान्स होऊन जाईल. ओके, जर तुम्हाला यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये त्या सोडू शकता. बाकी अदरवाईज इथे नंबर दिलेले आहेत, या नंबरवर तुम्ही मेसेज वगैरे सुद्धा करू शकता. ओके, चला तर सुरुवात करूया. बघा, आहे फर्स्ट क्वेश्चन आहे नीट 2019चा. बघा, इथे तुम्हाला खाली इयर मेन्शन केलेले मी स्पेशली त्यासाठी की तुम्हाला वाटलं नाही पाहिजे ते प्रिव्हियस इयरचा आहे की नाही. हा बघा इथे दिसतोय नीट 2019. तर 2019च्या नीट एक्झामचा क्वेश्चन आहे. अगोदर वाचून घ्या. बघा काय सांगितलं यामध्ये, क्वेश्चन वाचून घ्या अगोदर. काय सांगितलं यामध्ये की 2 पॉईंट चार्जेस A अँड B हॅव्हिंग चार्ज +Q अँड -Q रिस्पेक्टिव्हली. म्हणजे A आणि B दोन चार्जेस सांगितले ज्याच्यावर +Q एकावर आणि दुसऱ्यावर -Q चार्ज आहे. are placed at a certain distance apart and force acting between them is F. If 25% charge of A is transferred to B, then force between the charges become. Okay, so questions आपण काय केला केअरफुली वाचला. आता आपण काय करू की जसं क्वेश्चन्स मध्ये सांगितलेलं आहे ओके त्याच्या अकॉर्डिंग आपण डायग्राम्स कन्स्ट्रक्ट करायचो. बघा, पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की 2 पॉईंट चार्जेस आहे, 2 पॉईंट चार्जेस A अँड B. तर आपण असं अज्युम करू की हा A आणि B, हा एक पॉईंट चार्ज आहे, हा दुसरा पॉईंट चार्ज. बघा, याचं मिनिंग काय आहे, पॉईंट चार्जेस का दिलेले असतील, कारण आपल्याला माहिती आहे की कुलम्स लॉ जो आहे तो फक्त कशासाठी ॲप्लिकेबल्स आहे. तर कुलम्स लॉ जो आहे कुलम्स लॉ कोणावर ॲप्लिकेबल असतो, फक्त पॉईंट चार्जेससाठी. जर का ते चार्जेस पॉईंट चार्जेस नसतील तर मग तिथं आपल्याला कुलम्स लॉ अप्लाय केला गेला असता का, नाही. सो क्वेश्चन्समध्ये त्यांनी स्ट्रिक्टली मेन्शन केले की 2 काय आहे तर पॉईंट चार्जेस. आणि पॉईंट चार्जेस असण्याचं रिझन काय आहे की पॉईंट चार्जेस आहे तर आपण तिथे डायरेक्टली कुलम्स लॉ उभी करू शकतो, असं आपल्याला एक त्यांनी हे दिलेलं आहे सेन्स की जर एखादा विद्यार्थी पॉईंट चार्जेस वाटला की त्याला लगेच कळू शकतं की ते कुलम्स लॉ अप्लाय करायचा आहे. ओके, जसं सांगितलं A आणि B दोन चार्जेस आपण घेतले. एकावर चार्ज आहे बघा +Q, दुसऱ्यावर चार्ज आहे -Q. म्हणजे A वर असणारा चार्ज +Q आणि B वर असणारा चार्ज आहे -Q. असे दोन चार्जेस आहेत. दे आर प्लेस्ड एट अ सर्टन डिस्टन्स अपार्ट. आता इथे सर्टन डिस्टन्स सांगितलेले, डिस्टन्स दिलेले आहे का नाही. मग आपण काय करू, आपल्या मनानुसार असं अज्युम करू हे डिस्टन्स काय आहे R. दोन्ही चार्जेस मधलं हे डिस्टन्स घेऊ आपण R. ओके, हा +Q चार्ज -Q चार्ज दोन्ही स्पेसमध्ये एकमेकांपासून या R डिस्टन्सने सेपरेटेड आहे. सांगितलेले फोर्स ॲक्टिंग बिटवीन देम इज F. आता बघा, एक +Q चार्ज आणि एक -Q चार्ज दोन्ही एकमेकांपासून R डिस्टन्सने जर सेपरेटेड असतील तर आपण बघा क्लासमध्ये एक घेतलेला होता कुलम्स लॉ. तो कुलम्स लॉ काय सांगतो की जर नेचरमध्ये किंवा स्पेसमध्ये कुठे Q1 आणि Q2 दोन चार्जेस असतील आणि R डिस्टन्सने सेपरेटेड असतील तर दोन्हीवर ॲक्ट होणारा फोर्स काय असतो, तर दोन्हीमध्ये ॲक्ट होणारा फोर्स असतो F इज इक्वल टू K Q1 Q2 अपॉन R². ही फोर्सची मॅग्निट्यूड, ही जी आहे ही काय त्या फोर्सची मॅग्निट्यूड. जर या अकॉर्डिंग आपण गेलो तर बघा Q1 ची व्हॅल्यू दिलेली आहे +Q, Q2 ची व्हॅल्यू -Q. मग हा फोर्स कसा मॉडिफाईड आहे, तो फोर्स मॉडिफाईड मी इथे लिहितोय. तो फोर्स बनेल F इज इक्वल टू K Q1 च्या ठिकाणी +Q, Q2 च्या ठिकाणी -Q आणि हा R². +Q -Q आणि R². ओके, K +Q -Q अपॉन R². आता आपल्याला मॅग्निट्यूड काढायची, सो आपण काय करू, याला F अज्युम करू आणि -Q ला काय करू, ॲब्झर्व करू. आपण काय करू फक्त याचा मॉड घेऊ. मॉड घेतल्यानंतर काय मिळेल, हा तुम्हाला मिळेल K Q² अपॉन R². इक्वेशन नंबर 1. आणि ह्या मॉडची व्हॅल्यू आपल्याला F दिलेली आहे, तर हा मॉड F अज्युम करू आपण. हा काय मॉड F. ओके, ही झाली इनिशियल सिच्युएशन. बघा, त्यानंतर काय सांगितलेलं त्यांनी दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये, इफ 25% चार्ज ऑफ A इज ट्रान्सफर टू B.
म्हणजे हा जो चार्ज आहे ए याचा 25% 25% म्हणजे 25% चार्ज कमी केला आहे. ट्रान्सफर करणे म्हणजे काय, कमी करणे. एचा चार्ज कमी केला म्हणजे तो चार्ज कोणावर ॲड केला आपण, बीवर. आता बघा एवर इनिशियली चार्ज आहे क्यू, एवर इनिशियल चार्ज क्यू, याचा 25% कमी केला म्हणजे काय, याचा 1/4, याचा 1/4 पार्ट काय केला यामधून कमी केला, 1/4 रिमूव्ह केला. आणि तो रिमूव्ह केलेला 1/4 पार्ट कुठे केला आपण, तो मायनस क्यू जो चार्ज आहे त्या मायनस क्यूवर काय केला आपण, हा 1/4 चार्ज ॲड केला. हा 1/4 चार्ज केला या मायनस क्यूवर ॲड केला. का, कारण की आपल्याला एक्झाममध्ये ह्या क्वेश्चनमध्ये तसं सांगितलं की एवरचा 1/4 चार्ज आपण ट्रान्सफर केला आहे बीवर. मग एवर फायनल चार्ज काय बनेल, तर एवरचा फायनल चार्ज बनेल आपण त्याला म्हणू क्यू ए प्राईम. तर तो चार्ज बनेल बघा, इनिशियल चार्ज होता क्यू, 1/4 रिमूव्ह केला म्हणजे Q/4 चार्ज केला आपण, Q/4 चार्ज काढला. मग क्यूमधून Q/4 जर केलं तर याला कसं करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय मिळेल, 3Q मायनस क्यू, सॉरी 4Q मायनस क्यू अपॉन, कारण क्रॉस मल्टिप्लिकेशन 4Q मायनस Q/4, मग हा मिळेल तुम्हाला 3Q/4. हा बनेल क्यूचा फायनल चार्ज. सिमिलर वेने हा एचा फायनल चार्ज, सिमिलर वेने बीचा फायनल चार्ज काय मिळेल तुम्हाला, चार्ज ऑन बी, तर तो मिळेल तुम्हाला इनिशियल चार्ज बीचा प्लस, बघा बीचा इनिशियल चार्ज मायनस, बीचा इनिशियल चार्ज आहे मायनस, प्लस त्यामध्ये किती ॲड करावं लागेल, Q/4. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर काय मिळेल, -4Q प्लस Q/4, जो मिळेल तुम्हाला -4Q प्लस Q, हा बनेल -3Q/4. मग क्यूचा सेकंड चार्ज, बीवरचा सेकंड चार्ज काय मिळाला फायनल सिच्युएशनमध्ये, तर QB प्राईम इज इक्वल टू मिळाला -3Q/4, -3Q/4. आता QA ची ही व्हॅल्यू आणि QB ची ही व्हॅल्यू जर पुटअप केली आपण तर फोर्सचं एक्सप्रेशन कसं मिळेल बघा या नेक्स्ट स्लाइडवर. तर फोर्सचं एक्सप्रेशन काय मिळेल, त्याला म्हणून आपण एफ प्राईम, तो काय मिळेल तुम्हाला बघा, QA प्राईम QB प्राईम अपॉन. आता तुम्ही जर केअरफुली वाचलं हे तर इथे कुठंच दिलेलं नाही की दोन्हीमधलं डिस्टन्स वगैरे कमी केलेलं आहे का, नाही. म्हणजे डिस्टन्स जे इनिशियली होतं तेच डिस्टन्स असेल. सो आपल्याला आर चेंज करण्याची गरज आहे की इथे नाही, इथे आर चेंज करण्याची गरज नाही, म्हणजे असेल R². आता इथे QA प्राईम आणि QB प्राईमची व्हॅल्यू जर आपण पुटअप केली तर काय बनेल बघा, QA प्राईम काय आहे तुमचा, तर QA प्राईम आहे 3/4 Q, आणि QB प्राईमची व्हॅल्यू काय आहे, -3/4 Q अपॉन R². मग हा काय मिळेल, 3/4 × 3/4, हा बनेल -9/16 Q² आणि राईट हँड साईडला आहे एफ प्राईम. दोन्ही साईडचे जर का मॉड घेतले आपण तर राईट हँड साईडला काय मिळेल, मॉड एफ प्राईम इज इक्वल टू 9/16. ह्या मायनसचा मॉड काय बनेल, प्लस, म्हणजे हा बनेल तुमचा 9/16 आणि मॉडमध्ये Q²/R². जर तुम्ही या इक्वेशनला केअरफुली ऑब्झर्व केलं, कोणत्या, हा इक्वेशन 1, तर इक्वेशन 1 मध्ये दिसतंय की KQ²/R² ची व्हॅल्यू काय आहे, F. KQ²/R² ची व्हॅल्यू काय आहे, F. मग इकडे जर F पुट केला तर F प्राईम काय मिळतं तुम्हाला, तर F प्राईम तुम्हाला 9/16 F, 9/16 F. म्हणजे काय, तर फायनल सिच्युएशन जेव्हा A वरचा आपण काय केला, 25% चार्ज रिमूव्ह केला आणि तो 25% चार्ज B वर काय केला, ॲड केला, तर फायनली फोर्स जो येईल तुमचा एफ प्राईम तो इनिशियल फोर्स सोबत कसा रिलेटेड आहे, तर तो इनिशियल फोर्स सोबत रिलेटेड आहे 9/16. इनिशियल फोर्स सोबत कसा रिलेटेड आहे, तो इनिशियल फोर्सच्या 9/16 टाइम्स आहे. या सिच्युएशनमध्ये असणारा जो फोर्स आहे एफ प्राईम तो किती आहे, तर एफ प्राईम आहे 9/16 टाइम इनिशियल फोर्स, 9/16 टाइम इनिशियल फोर्स. सो आपलं करेक्ट आन्सर बघा काय दिसतंय, 9/16 कुठे दिसतंय, येस ऑप्शन सी मध्ये. कशामध्ये दिसतंय, ऑप्शन सी. तर नीट 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, तर तुम्ही काय करायचं, याला पॉज करायचं आहे, व्यवस्थित प्रश्न लिहून घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप या स्टेपनुसार फॉलो करून आपलं फायनल आन्सर जे मिळाले काय 9/16. तर फायनल आन्सर काय करायचं आहे, नोटबुकमध्ये नोट करायचं आहे आणि कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, तर मग ऑप्शन सी. कोणतं करेक्ट आहे, ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा बघा, हा क्वेश्चन आहे तुमचा नीट 2017 मध्ये विचारलेला. काय सांगितलं यामध्ये, सपोज द चार्ज ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन डिफर स्लाइडली. यामध्ये सांगितलेलं आहे की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते दोन्हीमधले चार्ज काय आहे, एकमेकांपासून थोड्याशा डिफरन्सने, डिफर म्हणजे काय, दोन्हीमधला डिफरन्स स्लाइडली म्हणजे खूप छोट्या अमाऊंटमध्ये. वन ऑफ देम इज -E. तर प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन दोघांपैकी एकावर चार्ज आहे -E. आता ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतं आपल्याला माहिती आहे, तर इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आपण अजूम करू, हा -E चार्ज आहे इलेक्ट्रॉनचा.
आणि प्रोटॉनवरचा चार्ज अजून करू आपण हा ई प्लस डेल्टा ई. ओके, त्यानंतर इफ द नेट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू हायड्रोजन ॲटम्स, काय सांगितलंय की दोन हायड्रोजन ॲटम्स आहे, दोन हायड्रोजन ॲटम्समध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जे दोन हायड्रोजन ॲटम एकमेकांपासून डी डिस्टन्सने सेपरेटेड आहे. काय सांगितलेलं आहे, डिस्टन्स डी, जे डिस्टन्स काय आहे मच ग्रेटर दॅन ॲटॉमिक साईज, म्हणजे हायड्रोजन ॲटमच्या ॲटॉमिक साईजपेक्षा डिस्टन्स कसा आहे मच ग्रेटर आहे. अपार्ट इज झिरो, म्हणजे दोन्ही फोर्सेसमधला डिफरन्स झिरो आहे. म्हणजेच काय, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दोन्ही काय करायचे, इक्वल घ्यायचे. देन डेल्टा ई इज ऑर्डर ऑफ, द डेल्टा ई जो आहे हा चेंज ह्या किती ऑर्डरचा असेल हे आपल्याला काढायचं यामध्ये सांगितलेलं आहे. तो डेल्टा ई किती ऑर्डरचा असेल सांगितलं आहे. गिवनमध्ये दिलेले तुम्हाला मास ऑफ हायड्रोजन एमएच ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 1.67 × 10⁻27 kg -27 kg. चला तर याला आपण सॉल्व्ह करूया. आता स्टेप बाय स्टेप जसं सांगितलं तसं बघा. आपण काय करायचं, अगोदर हायड्रोजन ॲटम आपण अज्युम करू, हा काय आहे हायड्रोजन ॲटम. आता तुम्ही केमिस्ट्रीमध्ये किंवा ॲटॉमिक फिजिक्समध्ये शिकलेले असाल की हायड्रोजन ॲटममध्ये काय असतो, एक इलेक्ट्रॉन असतो आणि एक प्रोटॉन. एक इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह चार्ज तर प्रोटॉनवर असतो पॉझिटिव्ह चार्ज. क्वेश्चन्सच्या अकॉर्डिंग इलेक्ट्रॉनवरचा जो चार्ज आहे तो आपल्याला दिलेला आहे -E आणि प्रोटॉनवर असणारा चार्ज दिलेला आहे E प्लस डेल्टा ई, ई प्लस डेल्टा ई. मग एका हायड्रोजन ॲटमचा टोटल चार्ज काय मिळेल, एका हायड्रोजन ॲटमवर असणारा टोटल चार्ज, तर बघा एका हायड्रोजन ॲटमचा टोटल चार्ज मिळेल तुम्हाला Q ऑन हायड्रोजन ॲटम इज इक्वल टू मिळेल चार्ज ऑन इलेक्ट्रॉन प्लस चार्ज ऑन प्रोटॉन. दोन्ही जर ॲड केले आपण तर हा इलेक्ट्रॉनचा चार्ज -E, प्रोटॉनचा चार्ज E प्लस डेल्टा ई. हा -E प्लस E एकमेकांसोबत कॅन्सल. मग एका हायड्रोजन ॲटमचा चार्ज काय मिळेल बघा तुम्हाला, तो एका हायड्रोजन ॲटमचा चार्ज मिळेल डेल्टा ई. एका हायड्रोजन ॲटमचा चार्ज मिळाला आपल्याला डेल्टा ई. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं हायड्रोजन ॲटम एका एका नाही दोन आहेत. मग आपण असं झूम करू, हा एक हायड्रोजन ॲटम, याच्यावरचा चार्ज आहे डेल्टा ई. एक दुसरा हायड्रोजन ॲटम इथे, या हायड्रोजन ॲटमवरचा आपण चार्ज काय असेल दुसऱ्या हायड्रोजन ॲटमचा डेल्टा ईच असेल, कारण हायड्रोजनच आहे. या हायड्रोजन ॲटम आणि या हायड्रोजन ॲटमचा सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे किती सांगितलं यामध्ये डी. दोन्ही हायड्रोजन ॲटमचे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे डी. या हायड्रोजन ॲटमचा मास आपण झूम करू एमएच, या हायड्रोजन ॲटमचा मास आपण झूम करू एमएच. मग आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, एक चार्ज पार्टिकल ज्याच्यावर प्लस ई चार्ज प्लस डेल्टा ई चार्ज, दुसरं चार्ज पार्टिकल त्याच्यावर सुद्धा डेल्टा ई चार्ज, तर दोन्ही चार्ज पार्टिकल जर का डी डिस्टन्सने सेपरेटेड असतील तर त्यांच्यामध्ये कुलम फोर्स ॲक्ट होतो. तो किती असतो, तर तो असतो F इज इक्वल टू K Q ऑन फर्स्ट इंटू Q ऑन सेकंड अपॉन डी स्क्वेअर. K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर असतो. आजच्या ठिकाणी इथे डी आहे. हा म्हणून आपण त्याला कुलम फोर्स. कुलम फोर्स म्हणजेच कोणता फोर्स, तर कुलम फोर्स म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग त्याची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, K Q ऑन हायड्रोजन आहे डेल्टा ई, Q ऑन दुसरा हायड्रोजन डेल्टा ई, म्हणजे हा मिळेल तुम्हाला डेल्टा ई स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. फोर्स कुलम फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मिळाला मग तुम्हाला K डेल्टा ई स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. मग त्याच्यानंतर आता ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आपले झालेले आहे. आता ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपल्याला माहिती आहे एक मास ऑब्जेक्ट ज्याच्यावर मास आहे एमएच, दुसरा मास ऑब्जेक्ट ज्याच्यावर मास आहे एमएच, दोन्ही जर एकमेकांपासून डी डिस्टन्सला सेपरेटेड असतील तर दोन्हीमधला फोर्स किती असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो असतो F इज इक्वल टू, दोन्हीमध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो F इज इक्वल टू G मास ऑफ फर्स्ट इंटू मास ऑफ सेकंड अपॉन डी स्क्वेअर. मास ऑफ फर्स्ट इंटू मास ऑफ सेकंड दोन्हीचे मासेस सेम आहेत, तर काय मिळेल तुम्हाला G मास ऑफ हायड्रोजन स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. हा मिळेल मग तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा मिळेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याला म्हणून आपण इक्वेशन 2, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स काय आहे, 0. दोन्हीमधला डिफरन्स 0 आहे. मग डिफरन्स 0 आहे म्हणजे काय करणार आपण, तर कुलम फोर्स मायनस ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा डिफरन्स घेणार 0. कुलम फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा डिफरन्स काय घेणार 0. मग यामध्ये जर का आपण दोन्ही व्हॅल्यू पुटअप केल्या तर बघा काय मिळेल. कुलम फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, K डेल ई स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर मायनस इथे आहे G मास ऑफ हायड्रोजन स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर इज इक्वल टू 0.
बघा डी स्क्वेअर दोन्हीमध्ये कॉमन, तो 1/d² कॉमन काढून इकडे 0 कडे पाठवला तर काय होऊन जाईल 0. मग काय मिळेल तुम्हाला, इथे मिळेल तुम्हाला k इंटू डेल ई स्क्वेअर आणि ही -gmh² इकडे पाठवायची, इकडे मिळेल तुम्हाला gmh². आपल्याकडे याची डेल ई स्क्वेअरची व्हॅल्यू आणि k इकडे पाठवायचा. मग काय मिळेल इकडे राईट हँड साईडला मिळेल तुम्हाला डेल ई स्क्वेअर इज इक्वल टू g मास ऑफ हायड्रोजन स्क्वेअर अपॉन k. मग बघा आता आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहे, काय मास ऑफ हायड्रोजन किती दिलेलं आहे तर 6.67 इंटू 10⁻⁻⁻27 येस बरोबर हेच आहे का, 1.67 आहे, 6.67 किती आहे हे 1.67 इंटू 10⁻⁻37 इंटू 10⁻⁻27. त्याच्यानंतर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती असते 6.67 इंटू 10⁻11. त्यानंतर केची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती असते 9 इंटू 10⁻9. ह्या सर्व व्हॅल्यू जर आपण यामध्ये पुटअप केल्या तर काय मिळेल आपल्याला, तर यावरून मिळेल डेल्टा ई स्क्वेअर इज इक्वल टू मिळेल तुम्हाला जीची व्हॅल्यू पुटअप करा 6.67 इंटू 10⁻11 इंटू mh² ठिकाणी मिळेल तुम्हाला 1.67 इंटू 10⁻⁻27 याचा आहे स्क्वेअर आणि खाली आहे k स्क्वेअर म्हणजे खाली आहे k म्हणजे 9 इंटू 10⁻9. आता बघा याचे ऑप्शन जर आपण चेक केले तर ऑप्शनमध्ये बघा खूप डिफरन्स दिसतो 10⁻23, 37, 47, 20. म्हणजे आपण काय करू शकतो अप्रॉक्सिमेशन घेऊ शकतो. येस अप्रॉक्सिमेशन घ्या. मग काय करू आपण याला 10 एझ्युम करू 6.67ला आणि 1.67ला 1 एझ्युम करू, याला 10 एझ्युम करू. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला अप्रॉक्सिमेशन जर घेतला आपण तर काय मिळेल हा 10 इंटू 10⁻11 इंटू याला जर 1 घेतलं तर 10⁻27 ची पॉवर 2 म्हणजे काय मिळेल तो 7 14 आणि 2 4 आणि 5 -54 आणि खाली हा 9 आहे याला पण 10 घ्या अप्रॉक्सिमेटली म्हणजे 10 इंटू 10⁻9 10 इंटू 10⁻9 हा 10 एकमेकांसोबत कॅन्सल, हा 9 जर का वरती गेला तर काय बनेल 10⁻11 इंटू 10⁻54 इंटू 10⁻9 इंटू 10⁻9. बघा सगळ्यांची जर ॲडिशन केली आपण तर किती बनेल -10 आणि -11 आणि -9 -11 आणि -9 काय बनेल -20. 54 आणि 20 किती होतात 54 आणि 10 64 64 आणि 10 74 म्हणजे हा किती बनेल 10⁻⁻37 -74 हा बनेल तुमचा डेल ई स्क्वेअर. आपल्याला डेल ई स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजेत का, मग दोन्ही साईड आपल्याला डेल ईची पाहिजेत, मग दोन्ही साईडचे जर का रूट घेतले आपण तर काय मिळेल डेल ई इज अप्रॉक्सिमेटली 10⁻74ला जर 2ने डिवाइड केलं तर किती बनेल 3 2 6 1 उरतो 14 7 2 14 म्हणजे 10⁻⁻37 म्हणजे डेल ई किती मिळतो आपल्याला तर डेल ई मिळते तुम्हाला 10⁻⁻37 सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे यस ऑप्शन बी 10⁻⁻37. मग तुम्हाला कळलं असेल मी क्लासमध्ये तुम्हाला भरपूर वेळा सांगतो की जेव्हा अशा खूप साऱ्या क्वांटिटी असतील की ज्यामध्ये खूप साऱ्यांचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करणे तर तुम्ही तिथे अप्रॉक्सिमेशन घेऊ शकता. अप्रॉक्सिमेशन घेतलं म्हणजे काय होईल सरळ आन्सर मिळून जाईल. अप्रॉक्सिमेशन नाही घेतलं तर आन्सर असं येणार नाही म्हणून आन्सर मिळेल पण काय होईल उशीर लागेल, पण अप्रॉक्सिमेशन घेतलं म्हणजे काय होईल झटकन आन्सर मिळते. बघा काय मिळालं 10⁻⁻37 आणि लकीली आपलं ते आन्सर काय होतं एक्झॅक्टली मॅच करतं 10⁻⁻37 कुलॉम्बसोबत. ओके तर अशा पद्धतीचा हा 2017 मधला क्वेश्चन होता. त्यानंतर बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन हा आहे नीट फेज 1 2016. नीट फेज 1 2016 काय सांगितलेलं यामध्ये बघा 2 आयडेंटिकल चार्ज स्पेअर्स 2 आयडेंटिकल चार्जचे स्पेअर आहे. ओके सस्पेंडेड फ्रॉम अ कॉमन पॉईंट. आता बघा ही टाईपचे किती क्वेश्चन्स मी क्लासमध्ये घेतलेले आहेत भरपूर घेतलेले आहेत, भरपूर सारे क्वेश्चन्स या टाईपचे क्लासमध्ये घेतलेले आहेत. तर आपण तरी त्या टाईपचा एकदा क्वेश्चन बघू. हा नीटमध्ये विचारलेला आहे, आपण थोडी वेगळे घेतलेले आहेत. ठीक आहे काय हरकत नाही, जसं असेल तसं पाहू आपण. 2 आयडेंटिकल चार्ज स्पेअर सस्पेंडेड फ्रॉम कॉमन पॉईंट बाय 2 मासलेस स्ट्रिंग्स ऑफ लेंथ एल. ठीक आहे आर ॲट इनिशियल डिस्टन्स डी म्हणजे दोन्ही जे स्पेअर्स एकमेकांपासून डी डिस्टन्सने सेपरेटेड आहे. डी जो आहे तो लेंथपेक्षा खूप कमी आहे. अपार्ट बिकॉज ऑफ देअर म्युच्युअल रिपल्शन. तुम्हाला माहिती आहे मी सांगितलेलं सुद्धा क्लासमध्ये की कसे सेपरेट होतात एकमेकांपासून. ठीक आहे द चार्ज बिगिन्स टू लीक फ्रॉम बोथ द स्पेअर्स. काय होतं इथे सांगितलेलं आहे की दोन्ही जे स्पेअर्स असतील दोन्ही स्पेअर्समधून चार्ज लीक होणे म्हणजे काय बाहेर पडणे. दोन्ही स्पेअर्समधून चार्ज काय होतोय कमी होतोय. आणि सरळ गोष्ट आहे की जर का चार्ज कमी होत असेल तर दोन्ही काय होतील दोन्ही मधलं रिपल्शन कमी होईल आणि रिपल्शन कमी झालं म्हणजे ते एकमेकांकडे येतील. आणि ते जो चार्ज लीक व्हायचा रेट आहे तो का सांगितलेला आहे का कॉन्स्टंट रेटने चार्ज लीक होतोय.
तो जो चार्ज आहे तो काय होतोय एका कॉन्स्टंट रेटने लीक होतोय. ॲज अ रिझल्ट स्पेअर अप्रोचेस टू इच अदर विथ व्हेलॉसिटी व्ही. आणि त्याचा रिझल्ट असा आहे की दोन्ही स्पेअर एकमेकांकडे येतात आणि दोन्ही स्पेअर एकमेकांकडे येण्याची व्हेलॉसिटी किती दिलेली आहे, व्ही दिलेली आहे. ओके, विचारलेलं आहे देन व्ही व्हॅरीज ॲज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स एक्स बिटवीन द स्पेअर्स ॲज. तर ती जी व्हेलॉसिटी आहे ज्या व्हेलॉसिटीने ते एकमेकांकडे येतात ती व्हेलॉसिटी त्या दोन्हीमध्ये असणाऱ्या डिस्प्लेसमेंटच्या किंवा डिस्टन्सच्या एक्सच्या किती पॉवरसोबत प्रपोर्शन आहे ते आपल्याला काढायचं आहे. किती पॉवरसोबत प्रपोर्शन आहे ते काढायचं. तर बघा आपण काय करू, जसं जसं सांगितलं तसे अगोदर डायग्राम काढू, मग त्यानंतर मी सांगतो तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं ते. तर बघा काय सांगितलं, दोन आयडेंटिकल स्पेअर्स. तर आपण बरोबर तशी डायग्राम काढू. अगोदर हा बघू आपण रिजिड सपोर्ट, हा कॉमन पॉईंट, हा एक स्पेअर आणि हा दुसरा स्पेअर घेऊ. या दोन्हीच्या स्पेअरची ही जी आहे लेंथ पेंडुलमची ती एल आणि दोन्हीमधलं इनिशियल सेपरेशन दिलेलं आहे आपल्याला डी. असं आपण अकॉर्डिंग अज्युम करू. मग असं घेऊ आपण की या स्पेअरवर असणारा चार्ज क्यू आणि या स्पेअरवर असणारा चार्ज काय आहे, क्यू. या स्पेअरवरचा चार्ज क्यू आणि या स्पेअरवरचा चार्ज क्यू. हा दोन्हीमधला स्पेअर आहे. दोन्ही स्पेअर्समधले चार्जेस आहेत आयडेंटिकल सांगितलेले, म्हणून याचं मास घेतलं जर आपण यम तर याचं पण मास काय घ्यावं लागेल, यमच. का, कारण की आयडेंटिकल सांगितलेले सो मासेस काय असतील, इक्वल. आता आपण या टाईपचं क्वेश्चन सॉल्व्ह केलं आहे, या टाईपचं क्वेश्चन सॉल्व्ह केलं आहे. जर डिस्टन्स डी आहे तर बरोबर इथून जर परपेंडिक्युलर टाकला तुम्ही तर काय बनेल, हे सेपरेशन हे बनेल d/2 आणि हा अँगल काय असेल, थिटा. मग याची जर इक्विलिब्रियम डायग्राम आपण काढली तर काय बनेल बघा, हा एक मास स्फिअर, याच्यावर खाली फोर्स असेल mg, इकडे परपेंडिक्युलर फोर्स, इकडे असेल तुमचा कुलम फोर्स fc, कुलम फोर्स fc, आणि इकडे जे असेल तर इकडे असेल टेन्शन t, इकडे असेल टेन्शन t. हा जो असेल हा काय असेल अँगल थिटा. हा जर अँगल थिटा आहे तर हा पण अँगल काय असेल इथं, हा पण अँगल असेल थिटा. मग थिटाचा टीचा इन द डायरेक्शन ऑफ थिटा कंपोनंट काय मिळतो, तर तो मिळतोय टी कॉस थिटा आणि अपोजिट टू थिटा काय मिळतो, टी साइन थिटा. इक्विलिब्रियम सिच्युएशनमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर काय मिळेल बघा, टी कॉस थिटा म्हणजे वरती असणारा कंपोनंट हा वरचा कंपोनंट खालच्या कंपोनंटच्या इक्वल असेल म्हणजे एमजीच्या, आणि टी साइन थिटा कशाच्या इक्वल असेल, एफसीच्या. टी साइन थिटा कशाच्या इक्वल असेल तुमचा कुलम फोर्स एफसी. मग दोन्ही जर एकमेकांना डिवाइड केलं आपण काय की टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल टू काय मिळेल, मग टी साइन थिटाच्या समोर आहे एफ सी, टी कॉस थिटाच्या समोर एम जी. हा टी टी कॅन्सल, साइन अपॉन कॉस काय मिळतो टॅन थिटा इज इक्वल टू एफ सी अपॉन एम जी. आता तुम्ही म्हणता एफ सी काय आहे, तर एफ सी म्हणजे काय, कुलम फोर्स, त्याची व्हॅल्यू काय असते, एफ सी इज इक्वल टू के Q1 Q2, इथे Q1 Q2 सेम आहे म्हणजे काय मिळेल, क्यू स्क्वेअर आपण दोन्हीमधलं डिस्टन्स डी स्क्वेअर, दोन्हीमधलं डिस्टन्स डी स्क्वेअर. मग त्या जर व्हॅल्यू आपण इथे पुटअप केलं तर टॅन थिटाची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, टॅन थिटा मिळेल के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी डी स्क्वेअर, के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी डी स्क्वेअर. ओके, टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली. बरं आपल्याला माहिती आहे हा जो ट्रायंगल आहे बघा, हा ट्रायंगल अनालिज जर केला आपण तर ट्रायंगल कसा बिंदू होता, इकडे काढतो ट्रायंगल. हा बघा ट्रायंगलची ही साईड आहे तुमची, ही दुसरी साईड दिलेली आहे आणि ही तिसरी साईड. हा अँगल आहे आपला थिटा. ही जी साईड आहे ही साईड काय बनेल मग d/2. ही जी साईड ही साईड एल, ही साईड एल, इथे स्पेरिकल बॉल आणि हे बरोबर सेंटर, हाय पॉईंट ऑफ सस्पेन्शन. या ट्रायंगलमध्ये जर का आपण साइन थिटा काढला, या ट्रायंगलमध्ये जर का आपण साइन थिटा काढला तर साइन थिटा काय मिळेल, साइन थिटा काय मिळेल यामध्ये, मग यामध्ये साइन थिटा मिळेल आपल्याला. साइन काय असतो, कोणासमोरील बाजू बघितला कर्ण किंवा अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड काय d/2, अपोजिट साईड आहे d/2 अपॉन हायपोटेनियस एल म्हणजे काय मिळेल तुम्हाला d/2l. साइन थिटा काय मिळेल तुम्हाला d/2l. बट आपल्याला माहिती आहे की फॉर स्मॉल अँगल थिटा, क्लासमध्ये भरपूर वेळा घेतलेलं आहे मी की स्मॉल अँगल, स्मॉल थिटासाठी टॅन थिटा हा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असतो साइन थिटाच्या, टॅन थिटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू साइन थिटा. मग दोन्ही जर व्हॅल्यू कम्पेअर केला आपण तर काय मिळेल आपल्याला, तर आपल्याला मिळेल टॅन थिटाची व्हॅल्यू काय आहे, तर टॅन थिटाची व्हॅल्यू आहे के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी डी स्क्वेअर. ही अप्रॉक्सिमेटली इक्वल असेल कशाच्या, तर d/2l, d/2l. मग बघा याला जर का आपण रिअरेंज केलं, याला काय केलं, येस याला जर का आपण काय केलं रिअरेंज जर काय केलं तर काय मिळेल बघा, विच इज इम्प्लाइज दॅट हा मिळेल तुम्हाला क्यू स्क्वेअरवाली टर्म एका साईडला ठेवू, बाकीची टर्म तिकडे पाठवू, इकडे ठेवू आपण क्यू स्क्वेअर, हा एम जी डी स्क्वेअर इकडे पाठवू म्हणजे काय मिळेल क्यू स्क्वेअर ॲज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एम जी, हा डी स्क्वेअर हा डी काय बनेल एम जी डी क्यूब अपॉन हा के इकडे जाईल म्हणजे काय बनेल 2kl. ठीक आहे, आता याला मी नेक्स्ट पेजवर घेतोय बरं का, याला व्यवस्थित पॉज करून नोट करा. काय मिळालेलं आहे,
क्यू स्क्वेअर इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू mg डी क्यूब अपॉन टाईस के एल. आता बघा हे इथपर्यंत आपण काढले, इथपर्यंत काय केलं आपण काढलं, याला म्हणून इक्वेशन नंबर 2. सेकंड सिच्युएशनमध्ये क्वेश्चन्समध्ये सांगितलेलं आहे की द चार्जेस बिगिन्स टू लीक फ्रॉम बोथ स्पेअर्स. दोन्ही स्पेअरमधून चार्ज काय होते का कॉन्स्टंट रेटने लीक व्हायला सुरुवात होते. मग आपण असं अजून करू की आता काय व्हायला लागलं, यावरून क्यू काढून घेऊ अगोदर. यावरून काय करू, क्यू याला इक्वेशन 2 न डिनोट करता किंवा इक्वेशन 2 केलं तरी चालतं. क्यूची व्हॅल्यू जर काढली तर ही जी आहे mg कॉन्स्टंट, 2 कॉन्स्टंट, के कॉन्स्टंट, एल कॉन्स्टंट, ही सगळी क्वांटिटी काय झाली कॉन्स्टंट. मग याला केलं शकतो आपण तर क्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू याला म्हणून आपण सम कॉन्स्टंट ए इंटू डीची पॉवर किती बनेल, मग डीची पॉवर मिळेल तुम्हाला 3/2. डीची पॉवर किती मिळेल 3/2. क्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए इंटू डी रेस्ट पॉवर 3/2. दोन्ही साईडचे आपण काय केले रूट घेतले, म्हणजे 2 आणि रूट एकमेकांसोबत कॅन्सल. इकडे mg याचा रूट झाला आणि ह्या रूटची व्हॅल्यू घेतली आपण ए आणि ह्या डीची पॉवर रूट घेतल्यानंतर डीची पॉवर झाली 3/2. क्वेश्चनमध्ये सांगितलेले की हा जो चार्ज आहे हा चार्ज लीक होतोय, म्हणजे डी क्यू अपॉन डी टी हा चार्ज काय होतो विथ रिस्पेक्ट टाइम लीक होतोय. हा लीक होण्याचा रेट जो आहे तो काय आहे कॉन्स्टंट. चार्ज लीक होण्याचा रेट काय आहे कॉन्स्टंट. मग चार्ज जर का कमी कमी होते म्हणजे डिस्टन्स पण काय असेल तर हे डिस्टन्स सुद्धा असेल ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. हे जे डिस्टन्स आहे डिस्टन्स पण काय असेल, डिस्टन्स असेल ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. डिस्टन्स पण असेल ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. मग आपण जर का डिस्टन्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला मग किंवा ह्या इक्वेशन 2 याला म्हणून आपण इक्वेशन 2 या इक्वेशन 2चा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळेल बघा, राईट हँड साईडला मिळेल डी क्यू अपॉन डी टी इज अप्रॉक्सिमेट इक्वल ए कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह घेईल का नाही, हा ए जसा तसा. मग डी रेस्ट टू पॉवर 3/2, डी रेस्ट टू पॉवर 3/2चा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तर आपल्याला मिळेल तो 3/2 इंटू डी रेस्ट टू दी पॉवर 3/2 - 1, डी रेस्ट टू पॉवर 3/2 - 1 आणि हा डेरिव्हेटिव्ह ह्या डीचा डेरिव्हेटिव्ह डी ऑफ डी अपॉन डी टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी अपॉन डी टी. आपल्याला माहिती आहे डी म्हणजे काय डिस्टन्स, डिस्टन्सचा विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असते, आपण क्लासमध्ये कितीतरी वेळा घेतला की जेव्हा डिस्टन्सचा डेरिव्हेटिव्ह असतो विथ रिस्पेक्ट टू टाइम तर त्याला म्हणतो आपण व्हेलॉसिटी, त्याला काय म्हणतो व्हेलॉसिटी. आणि हा जो रेट आहे हा रेट काय कॉन्स्टंट, डी क्यू अपॉन डी टी काय दिलेला आहे बघा कॉन्स्टंट. मग ते जर पुटअप केलं आपण राईट हँड साईडला कॉन्स्टंट घेऊ आपण सी इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कॉन्स्टंट ए इंटू 3/2 डी रेस्ट टू पॉवर 3/2 - 1 म्हणजेच काय तर तो मिळेल तुम्हाला 3 - 2 अपॉन 2 इंटू ही टर्म काय मिळाली मग आता डिस्टन्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टाइम म्हणजे ही टर्म मिळाली आपल्याला व्हेलॉसिटी, ही टर्म मिळाली व्हेलॉसिटी. मग हा बघा हा ए इंटू 3/2 इकडे पाठवायचा म्हणजे काय बनेल 2c अपॉन 3a, 2c अपॉन 3a इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू डीची पॉवर काय मिळते बघा 3 - 2 म्हणजे 1, हा काय मिळतो 1/2 इंटू व्ही. आपल्याला व्ही आणि डी मध्ये रिलेशन पाहिजे. आता तुम्ही म्हणसान की एक्झाममध्ये क्वेश्चन्समध्ये तर एक्स दिलेला आहे, काही हरकत नाही, तुम्ही एक्झाम क्वेश्चन्समधला एक्स जरी घेतला तरी फक्त डीच्या ठिकाणी काय मिळेल एक्स मिळेल. डीच्या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला क्वेश्चनमध्ये जर का तुम्ही डी इंटरचेंज केला एक्स नाही तर तुम्हाला हे सुद्धा आन्सर मिळून जाईल, याची काही अडचण नाही. मग हा डी जर इकडे पाठवला पण तर काय मिळेल बघा हा आहे तुमचा 2c अपॉन 3a, हा डीची पॉवर इकडे 1/2 इकडे नंतर काय बनेल डीची पॉवर इकडे आल्यानंतर बनेल -1/2 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू व्ही. आणि आपल्याला ह्या कॉन्स्टंटचं काही गिनती नाही का नाही, आपल्याला पॉवर पाहिजेत व्ही आणि या डी सोबतचं रिलेशन. या डीला जर तुम्ही एक्सने रिप्लेस केलं तर काय बनेल बघा तर आपल्याला रिलेशन मिळेल व्ही इज प्रपोर्शनल टू x raised to the power -1/2. v is proportional to x raised to the power -1/2. हे काय मिळेल मग तुम्हाला v आणि डिस्टन्स एक्सचं अंतर, किंवा या क्वेश्चनच्या अकॉर्डिंग काय मिळेल तुम्हाला आपण जे डी घेतलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग मिळेल v इज प्रपोर्शनल टू डी रेस्ट टू दी पॉवर -1/2. मग असं काहीच हरकत नाही की तुम्ही एक्झाममध्ये विचारला एक्स व्हेरिएबलच घेतला पाहिजे, आपण आपला डी घेऊन आन्सर काढलं तरी आन्सर तेच मिळतंय, दुसरं काय मिळतंय का नाही. सो करेक्ट आन्सर काय मग तर याचं करेक्ट आन्सर आहे तुमचं येस ऑप्शन ए. करेक्ट आन्सर कोणता आहे ऑप्शन ए की व्ही इज प्रोपोर्शनल टू एक्स रेस्ट टू दी पॉवर -1/2. ठीक आहे, तर याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पॉज करून नोट करून घ्या. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स कळला असेल आय होप. नसेलही कळलं तर परत एकदा रिवाइंड करून परत पाहायचं आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर बघा हा नेक्स्ट क्वेश्चन आहे नीट 2013 मध्ये विचारलेला. नीट 2013 काय सांगितलेलं यामध्ये 2 पिथ बॉल्स, ठीक आहे पिथ बॉल्स जे काही म्हणतात ते काही हरकत नाही, याचं नाव वेगवेगळं असू शकतं. कॅरिंग इक्वल चार्जेस म्हणजे हाच बघा हा एक बॉल आहे आणि हा दुसरा बॉल, दोन्ही बॉल्सवर काय सांगितले चार्जेस कसे आहेत इक्वल आहेत. ओके आर सस्पेंडेड फ्रॉम कॉमन पॉईंट बाय स्ट्रिंग्स. बघा ह्या कॉमन पॉईंटपासून सस्पेंडेड आहेत बाय स्ट्रिंग्स ऑफ इक्वल लेंथ. मग आपण असं अजून करू की याच्यावर चार्ज आहे क्यू
याच्यावर चार्ज क्यू आणि ही जी स्ट्रिंग आहे या स्ट्रिंगची लेंथ एल. ठीक आहे. द इक्विलिब्रियम सेपरेशन बिटवीन देम इज आर. मग जेव्हा याच्यावर चार्ज क्यू याच्यावर चार्ज क्यू आणि लेंथ एल आहे तर दोन्हीमधलं इक्विलिब्रियम सेपरेशन बघा हे दिलेलं आहे तुम्हाला आर. हे इक्विलिब्रियम सेपरेशन किती दिलेलं आहे आर. नाऊ द स्ट्रिंग्स आर रिजिडली क्लॅम्प ॲट द हाफ ऑफ द हाईट. म्हणजे इनिशियली ही जी हाईट होती ही हाईट दिलेली बघा इथे वाय. या सिच्युएशनमध्ये हाईट किती दिलेली आहे वाय. आणि जर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे नाऊ द स्ट्रिंग्स आर रिजिडली क्लॅम्प ॲट हाफ द हाईट. म्हणजे हे जे वाय होतं इनिशियली ते काय केलं इथे बघा डायरेक्ट वाय अपॉन 2 केलं आहे. इनिशियली जे वाय होतं ते काय केलं इथे वाय अपॉन 2 केलं आहे. देन द इक्विलिब्रियम सेपरेशन बिटवीन द बॉल्स नाऊ बिकम. तर या बॉल्समधलं हे जे इनिशियल सेपरेशन आहे एल आर प्राईम ते इनिशियल सेपरेशन आर प्राईम इन टर्म्स ऑफ आर कसं रिलेशन असेल हे आपल्याला काय करायचं आहे दाखवायचं आहे. इनिशियल आरमध्ये रिलेशन कसं आहे हे आपल्याला या आर प्राईम आणि आरमध्ये रिलेशन कसं आहे ते दाखवायचं आहे. चला बघा आपण याला काय करू सॉल्व करू. याला सॉल्व करणं एकदम सोपं. या टाईपचे कितीतरी क्वेश्चन्स आपण क्लासरूममध्ये ऑलरेडी घेतलेले. बघा आपण मागच्याच क्वेश्चन्समध्ये काढलं इक्विलिब्रियम. मागच्याच क्वेश्चन्समध्ये काय केलं आपण इक्विलिब्रियम अँगल काढला काय टॅन थिटा. इक्विलिब्रियम अँगल टॅन थिटा काढलेला की नाही आपण हा तर टॅन थिटा इथपर्यंत आपण तसंच्या तसंच काढू. हा जो टॅन थिटा इक्विलिब्रियमचा तो काय करू आपण जसं तसा इथपर्यंत घेऊ. बघा टॅन थिटाचा एक्सप्रेशन मी ॲज इट इज कॉपी करतोय आणि तुम्हाला टॅन थिटा कसा निघाला हे इथं लिहिलेलं आहे. परत लिहिण्यात काही मजा आहे का नाही. तर तुम्ही वाटलं तर या क्वेश्चन्स खाली पण लिहायचं आहे. बघा मी टॅन थिटाचं हे इक्वेशन डायरेक्टली यूज करतोय. टॅन थिटाचं हे जे इक्वेशन डायरेक्टली यूज करतो. बघा टॅन थिटा इज इक्वल टू के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी डी स्क्वेअर. इथे मी डायरेक्टली पुट करतोय काय टॅन थिटा इज इक्वल टू के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी डीच्या ठिकाणी फक्त इथे बघा के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी डीच्या ठिकाणी इथे आर दिलेलं आहे. सो मी डी स्क्वेअरच्या ठिकाणी काय करणार आर स्क्वेअर. डीच्या ठिकाणी काय करणार आर स्क्वेअर. हे असेल इनिशियल म्हणजे ही जी फिगर 1 या फिगर 1 साठी इक्विलिब्रियम अँगल. फिगर 1 साठी इक्विलिब्रियम अँगल. आता या ट्रायंगलला जर का ऑब्झर्व केलं तुम्ही बघा या ट्रायंगलला मी नाव देतोय तेव्हा तुम्हाला दिसेल ते हा जो आहे हा पॉईंट याला नाव द्यायचं ए. हा जो इथला पॉईंट याला नाव द्यायचं बी. हा जो आहे याला नाव द्यायचं सी. आता टोटल डिस्टन्स जर आर आहे तर मग हे ए या सी आणि बी मधलं अंतर किती असेल तर हे अंतर असेल r/2. हे अंतर किती असेल r/2. आणि हे जो ट्रायंगल याला नाव देऊ आपण हा पी हा कॅपिटल क्यू आणि ह्यामधला जो पॉईंट याला नाव देऊ आर. याला नाव देऊ आर. ठीक आहे. ही जी फिगर आहे याला म्हणू फिगर 1 आणि ही जी आहे याला म्हणू फिगर 2. हा थिटा काय असेल तर थिटा असेल हा अँगल. हा अँगल असेल थिटा आणि ते हा अँगल याला म्हणू आपण थिटा प्राईम. हा अँगल थिटा प्राईम. हा अँगल काय आहे तर याला म्हणू आपण थिटा प्राईम. ठीक आहे. तर बघा आता पहिल्या फिगरमध्ये जर आपण टॅन थिटा काढला पहिल्या फिगरमध्ये जर का आपण टॅन थिटा काढला तर आपल्याला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीनुसार पहिल्या फिगरमध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू काय मिळेल तर टॅन काय असतो अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. अपोजिट साईड कोणती आहे r/2. अपोजिट साईड आहे r/2. ॲडजसंट साईड y. ॲडजसंट साईड y म्हणजे हे काय मिळेल तुम्हाला तर ही मिळेल तुम्हाला टॅन थिटा इज इक्वल टू r/2y पहिल्या फिगरनुसार. मग हे टॅन थिटाची व्हॅल्यू यामध्ये जर पुटअप केली तर काय मिळेल बघा पहिल्या फिगरसाठी तुम्हाला मिळेल r/2y इज इक्वल टू के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी आर स्क्वेअर. आता एका साईडला आर घेऊ एका साईडला वाय घेऊ. एका साईडला आर आणि एका साईडला वाय. हा आर वाला टर्म जर इकडे आणला तर काय मिळेल आर क्यूब. हा आर स्क्वेअर इकडे आणला तर आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब. हा 2 इकडे पाठवायचा म्हणजे काय मिळेल 2y के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. हे झालं सगळं कशासाठी फिगर 1 साठी. आता बघू आपण फिगर 2 साठी. फिगर 2 साठी टॅन थिटा असेल का नाही फिगर 2 साठी असेल टॅन थिटा प्राईम. फिगर 2 साठी असेल टॅन थिटा प्राईम. टॅन थिटा प्राईमची व्हॅल्यू काय मिळेल मग बघा के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी. ह्या क्वांटिटी चेंज झालेल्या आहेत का नाही चेंज काय झालं फक्त जिथे आर होता आरच्या ठिकाणी झाला आर प्राईम म्हणजे हा बनेल तुमचा आर प्राईम स्क्वेअर. हा काय बनेल आर प्राईम स्क्वेअर. आणि या ट्रायंगल जो पी क्यू आर ट्रायंगल दिसतोय सेकंड फिगरमध्ये त्या ट्रायंगलनुसार टॅन थिटा प्राईमची व्हॅल्यू काय असेल तर सेकंड ट्रायंगलनुसार टॅन थिटा प्राईमची व्हॅल्यू असेल बघा अपोजिट साईड काय आहे आर प्राईम. अपोजिट साईड ही आर प्राईमच्या अर्धी आर प्राईम अपॉन 2. हा काय मिळेल अपोजिट साईड आर प्राईम अपॉन 2 अपॉन ॲडजसंट साईड किती वाय अपॉन 2. ॲडजसंट साईड आहे वाय अपॉन 2. तर हा अपॉन 2 कॅन्सल. टॅन थिटा प्राईम काय मिळेल टॅन थिटा प्राईम मिळेल तुम्हाला आर प्राईम अपॉन वाय. आर प्राईम अपॉन वाय. आर प्राईम अपॉन वाय. मग ही जी व्हॅल्यू आहे आर प्राईम अपॉन वायची तर ह्या इक्वेशनमध्ये जर पुटअप केली आपण टॅन थिटा इज इक्वल टू या इक्वेशनमध्ये जर पुट केली तर काय बनेल बघा नेक्स्ट पेजवर लिहितो मी. तुम्ही याला व्यवस्थित पॉज करून नोट करा. बघा काय मिळेल तुम्हाला तर ती व्हॅल्यू मिळेल आर प्राईम अपॉन वाय इज इक्वल टू राईट हँड साईडला आहे के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी आर प्राईम स्क्वेअर अपॉन एम जी आर प्राईम स्क्वेअर.
बघा मग इकडे आर प्राईम स्क्वेअर इकडे आल्यानंतर काय मिळेल आर प्राईम क्यूब इज इक्वल टू के क्यू स्क्वेअर अपॉन के क्यू स्क्वेअर वाय अपॉन एम जी के क्यू स्क्वेअर वाय अपॉन एम जी. इथे काय आहे के क्यू स्क्वेअर अपॉन कुठे तो हां के क्यू स्क्वेअर वाय के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी इक्वेशन 1 आणि हा इक्वेशन 2. आता काय करू आपण इक्वेशन 2ला डिवाइड करू इक्वेशन 1ने. इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने जर डिवाइड केलं तिकडे करतो मी बघा काय मिळेल आर प्राईम क्यूब अपॉन आर क्यूब इज इक्वल टू मिळेल आर प्राईम क्यूबमध्ये काय आहे के क्यू स्क्वेअर वाय अपॉन एम जी आणि जी दुसरी जी टर्म आहे कोणती इक्वेशन 1ची आर प्राईमची काय आहे आर प्राईम क्यूब आर क्यूबमध्ये 2y के क्यू स्क्वेअर अपॉन एम जी. तर हा एम जी जाईन वरती आणि खालची जी व्हॅल्यू आहे ही 2y के क्यू स्क्वेअर हा इन डिनॉमिनेटरला हा मिळेल तुम्हाला 2y के क्यू स्क्वेअर. हा के सोबत कॅन्सल क्यू स्क्वेअर सोबत कॅन्सल वाय सोबत कॅन्सल एम जी सोबत कॅन्सल. म्हणजे इकडे काय मिळेल तुम्हाला तर इकडे मिळेल आर प्राईम क्यूब अपॉन आर क्यूब इज इक्वल टू 1/2. हा आर क्यूब जर इकडे पाठवला तर काय मिळेल विच इज इम्प्लाइज दॅट आर प्राईम क्यूब इज इक्वल टू आर क्यूब अपॉन 3. मग दोन्ही साईडचे जर का आर क्यूब अपॉन 3 नाही आर क्यूब अपॉन काय आहे हा 2 आर क्यूब अपॉन 2 दोन्ही साईडचे जर का क्यूब्स घेतले तर काय मिळेल मग तुम्हाला मिळेल आर प्राईम इज इक्वल टू आर अपॉन 2 आणि ही पॉवर असेल असा क्यूब रूट असेल. हा काय असेल स्क्वेअर रूट असेल का नाही हा असेल क्यूब रूट. हा काय असेल क्यूब रूट. मग तुम्हाला आर प्राईमचं रिलेशन मिळेल आर अपॉन क्यूब रूट ऑफ 2 आर अपॉन क्यूब रूट ऑफ 2. पण त्याच्यामध्ये दिसतंय येस ऑप्शन डी. कशामध्ये दिसतंय ऑप्शन डी मध्ये. ह्या दिसतंय ऑप्शन डी मध्ये आर अपॉन रूट 3 म्हणजे क्यूब रूट ऑफ 2. हा आहे नीट 2013 मधला विचारलेला प्रश्न. एकदम डिटेलमध्ये इन डेप्थ स्टेप टू स्टेप एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जसं सांगितलं आहे तसंच नोट करून घ्यायचं आहे. ओके हा 2000 कधी मधला क्वेश्चन होता 2013. त्यानंतर बघूया आपण 2010 मध्ये विचारलेला प्रश्न. आय थिंक आणखी 2-3 प्रश्न असतील. 2 आहेत. हे 2 झाल्यानंतर मग आपण लेक्चर स्टॉप करू. बघा काय दिलेलं आहे तो 2 पॉझिटिव्ह आयन्स काय सांगितलं आहे 2 पॉझिटिव्ह आयन्स आहेत. अच्छा इच कॅरिंग अ चार्ज क्यू एका आयनवरचा चार्ज क्यू दुसऱ्यावरचा पण चार्ज क्यू आर सेपरेटेड बाय डिस्टन्स डी. इफ एफ इज अ फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन आयन्स देन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मिसिंग फ्रॉम इच आयन विल बी. ओके आता बघा हा थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. वेगळ्या प्रकारचा कसा आहे ॲक्च्युअली आपण हा घेतलेला आहे तरी बघा कसं सॉल्व्ह करायचं. तर बघा हा काय आहे एक पॉझिटिव्ह आयन याच्यावर चार्ज क्यू हा दुसरा पॉझिटिव्ह आयन याच्यावर चार्ज क्यू. एक पॉझिटिव्ह आयन याच्यावर चार्ज क्यू दुसरा पॉझिटिव्ह आयन चार्ज क्यू. दोन्हीमधलं सेपरेशन किती दिलेलं आहे दोन्हीमधलं सेपरेशन आहे डी. आपल्याला माहिती आहे की 2 पॉझिटिव्ह आयन एकमेकांना काय करतात रिपेल आणि रिपल्शनचा फोर्स किती असतो एफ इज इक्वल टू 1/4πε0 म्हणजे के ची व्हॅल्यू क्यू स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. हा दोन्हीमधला रिपल्शन फोर्स हा काय दोन्हीमध्ये असणारा रिपल्शन फोर्स. ओके तर हा फोर्स दिलेला आहे आपल्याला यामध्ये काही अडचण नाही. आपण एक शिकलेलो आहे जेव्हा आपण चार्जेसची प्रॉपर्टी की नेचरमध्ये असणारा जो चार्ज आहे क्यू तो काय असतो तर तो चार्ज असतो इंटिजर मल्टिपल ऑफ इलेक्ट्रॉन. ही प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहे की चार्ज एनी चार्ज क्यू हा काय असतो इलेक्ट्रॉनचा इंटिजर मल्टिपल. मग एक जर इलेक्ट्रॉनचा इंटिजर मल्टिपल असेल तर दुसरा चार्ज पण काय असेल त्याच इलेक्ट्रॉनचा इंटिजर मल्टिपल. मग क्यूची व्हॅल्यू जर आपण एनी पुटअप केली कशामध्ये ह्या इक्वेशनमध्ये तर आपल्याला काय मिळेल तर आपल्याला मिळेल एफ इज इक्वल टू 1/4πε0 इंटू हा बनेल एन ई स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर एन ई स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. मग एन ई स्क्वेअर याला दोन्ही जर स्क्वेअर घेतले तर काय मिळेल 1/4πε0 एन स्क्वेअर ई स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. आपल्याला काय काढायचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे एनची व्हॅल्यू काढायची. एनची व्हॅल्यू काढायची म्हणजे काय करणार आपण लेफ्ट हँड साईडला एन ठेवणार आणि बाकीचा सर्व टर्म इकडे पाठवणार. बघा हा 1/4πε0 इंटू डी स्क्वेअर आपला मल्टिप्लाइड होईल म्हणजे हा मिळेल तुम्हाला एफ इंटू 4πε0 डी स्क्वेअर आणि हा ई स्क्वेअर जाईन डिनॉमिनेटरला. ई स्क्वेअर जाईन डिनॉमिनेटरला ही झाली एन स्क्वेअरची व्हॅल्यू. मग दोन्ही साईडचे जर का रूट घेतले आपण तर काय बनेल दोन्ही साईडचे जर रूट घेतले तर मिळेल एन इज इक्वल टू रूट ऑफ 4πε0 एफ डी स्क्वेअर अपॉन ई स्क्वेअर. 4πε0 एफ डी स्क्वेअर अपॉन ई स्क्वेअर. जर डी स्क्वेअर आणि ई स्क्वेअर रूट सोबत कॅन्सल केला तर बाहेर काय मिळेल तर बाहेर मिळेल डी अपॉन ई आणि रूटमध्ये राहील 4πε0 एफ 4πε0 एफ.
सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्हाला मग हे मिळतील D/E 4πε0F D/E 4πε0F. अच्छा, कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते? अरे ऑप्शनमध्ये तसं नाहीच आहे. अच्छा, ऑप्शनमध्ये आपण काय केली, एक स्टेप जास्त सॉल्व्ह केली. ऑप्शनमध्ये इथपर्यंतच आन्सर दिलेले आहे. N = 4πε0FD²/E². तर ऑप्शन बी दिसतंय तुम्हाला. काय दिसतंय? ऑप्शन बी. आपण काय केली, एक स्टेप समोर सॉल्व्ह केली. एक्झाममध्ये तिथपर्यंत ऑप्शन दिलेलेच नाही. ऑप्शन बी जे की आपण फायनल आन्सर काढण्याच्या अगोदर ही जी स्टेप आहे इथपर्यंतच आन्सर दिलेलं आहे. तर हे जे आपलं ऑप्शन बी वाला आन्सर काय आहे? करेक्ट आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर बघूया लास्ट क्वेश्चन आहे या लेक्चरचा आपल्या, म्हणजे ही जी सिरीज आपण आजपासून स्टार्ट केली त्या सिरीजचा आहे शेवटचा प्रश्न. काय दिलेलं आहे? व्हेन एअर इज रिप्लेस बाय डायलेक्ट्रिक मीडियम ऑफ कॉन्स्टंट के, द मॅक्सिमम फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू चार्जेस सेपरेटेड बाय अ डिस्टन्स इज इन्क्रीज डिक्रीज असं काही ऑप्शन दिलेले आहेत. बघा 1999 मधला क्वेश्चनचे, म्हणजे एकदम भूतकाळातला म्हणला तरी चालतो तुम्ही. 1999 मध्ये म्हणजे तुमचं जन्म 2004-5 मधले असतील, तर 1999 म्हणजे तुमच्यासाठी काय झाला? भूतकाळ. तरी बघा काही हरकत नाही. आपल्याला माहिती आहे की जर अज्यूम करू आपण की एक चार्ज आहे क्यू, हा दुसरा चार्ज आहे क्यू, हे दोन्ही चार्जेस जर का एकमेकांपासून डी डिस्टन्सने सेपरेटेड असती कशामध्ये? एअरमध्ये. तर दोन्ही मधला फोर्स काय असतो? तर दोन्ही मधला फोर्स असतो F = 1/4πε0 Q²/D². हा आहे फोर्स एअरमधला. कशामधला? एअरमधला. आणि एअरमध्ये काय असतो? परमिटिव्हिटी कॉन्स्टंट हा असतो ε0. मग यामध्ये सांगितलेले की ती एअर जर का काय केली आपण डायलेक्ट्रिक मीडियम ज्याचा कॉन्स्टंट आहे केनं रिप्लेस केलं, म्हणजे काय? एक मीडियम आहे, एक काय आता मीडियम. त्या मीडियममध्ये डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे? के काय आहे? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. त्या मीडियमचा के काय आहे? त्या मीडियमचा के आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. हा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. मग या सेम मीडियममध्ये जर का हे एक चार्ज आहे क्यू, हा दुसरा चार्ज क्यू, आणि दोन्ही जर का सेम डिस्टन्सने सेपरेटेड असतील, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के, तर या मीडियमचा परमिटिव्हिटी कॉन्स्टंट काय मिळेल? तर एप्सिलॉन मिळेल तुम्हाला. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इंटू ε0, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इंटू ε0. मग फोर्स कसा रिप्लेस होईल? तर फोर्स मिळेल तुम्हाला F = 1/4πε Q²/D². एप्सिलॉनची जर व्हॅल्यू आपण पुटअप केली तर काय बनेल बघा? 1/4πε0 इंटू के Q²/D². मग यामध्ये तुम्हाला दिसतंय की 1/k, आणि उरलेली जी टर्म आहे तर 1/4πε0 Q²/D². तर हा आहे फोर्स इन एअर. याला म्हणतो मी एअर, आणि याला म्हणतो फोर्स इन मीडियम. फोर्स इन मीडियम काय मिळाला तुम्हाला बघा? फोर्स इन मीडियम = मिळाला तुम्हाला 1/k इंटू फोर्स इन एअर. म्हणजेच यावरून काय सांगू शकतो की फोर्स मीडियममधला जो फोर्स आहे तो काय होतोय? डिक्रीज्ड बाय 1/k टाइम्स फोर्स इन एअर. मीडियममध्ये असणारा फोर्स हा एअरच्या फोर्सच्या 1/4 टाइम्स काय होतो? कमी होतो. 1/4 टाइम्स काय होतो? कमी होतो. आता ऑप्शनमध्ये तसं काही इथे दिलेलं नाही आहे. इथे दिलेलं आहे इन्क्रीज के टाइम्स, रिमेन्स अनचेंज, डिक्रीज के टाइम्स, इन्क्रीज. अच्छा, ऑप्शन डी बघा कसं दिलेलं आहे. जर 1/k टाइम्स डिक्रीज होतोय म्हणजे आपण काय सांगू शकतो? फोर्स इन मीडियम जो आहे तो काय आहे? केला जर वरती नेलं, केची खाली पॉवर +1, वरती गेल्यानंतर काय मिळेल? -1. म्हणजे हा मिळेल तुम्हाला केची पॉवर -1 इंटू F इन एअर. म्हणजे काय होतोय सांगतं त्यांनी? तर केची पॉवर -1 टाइम्स इन्क्रीज होतोय. यालाच कसं लिहू शकतो आपण? F ऑन मीडियम increases k⁻⁻1 टाइम्स. k⁻⁻1 टाइम्स इन्क्रीज होतोय असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे बघा, ज्यांनी असं पाठ केलंय त्यांना या क्वेश्चनचा आन्सर जमणार नाही. त्यांना काय करावं लागेल? कन्सेप्च्युअली सॉल्व्ह करावं लागेल. ओके, तर हे जे होते आपले साधारणपणे कुलम्स लॉपर्यंत जे 6 क्वेश्चन्स होते. त्यानंतरचे जे काही समोरचे 5-6 क्वेश्चन्स आता उद्याला एका लेक्चरमध्ये आपण बघू. तुम्ही काय करायचं आहे? जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडलेले असतील, हा व्हिडिओ आवडला असेल, समजले असेल तर लाईक करायचे. नसेल समजलं तर लाईक केलं नाही तरी चालतं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यामुळे इतर मित्रमैत्रिणींचा, तुमच्या मैत्रिणींचा ज्यांना या टॉपिकमध्ये अडचणी, त्यांना जर फायदा होत असेल तर त्यांना शेअर करायचे. आणि जर तुम्हाला उद्याच्या चॅनलची नोटिफिकेशन मिळाली पाहिजेत यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे. बाकी हे ज्या गोष्टी त्या तुम्ही नाही केल्या तरी चालतात. अल्टिमेटली तुमचं आहे की तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला समजणे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा, नसेल समजलं तर लाईक करू नका. वाटत असेल दुसऱ्याचा फायदा झाला पाहिजे तर शेअर करायचं, आणि नाही शेअर केलं तरी चालतं. सबस्क्राईब केलं नाही केलं तरी काही हरकत नाही. यामध्ये काही राग मानण्यासारखी गोष्ट नाही. जर तुम्हाला वाटत असेल आपला बेनिफिट आहे तर शेअर करायचं आहे, इतरांना
लाईक करायचं, इतरांना शेअर करायचं आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. बाकी नाही केलं तरी चालतं. लाईक केल्यानंतर काय होईल की हा व्हिडिओ इतर मुलांनाही दिसेल. लाईक केल्यानंतर काय होत असते, युटिलिटी वाढत असते. बाकी त्याच्या आपल्याला काही अडचणी, लाईक केलं नाही केलं तरी, फक्त नसन समजलं तर व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून तुमचे हे 5-6 क्वेश्चन्स असे दररोज 5-5, 6 प्रश्न जरी प्रिपेअर झाले व्यवस्थितपणे, तर एका महिन्यामध्ये 150 प्रश्न आणि 12 महिन्यामध्ये 150 × 12 किती होतील, म्हणजे जवळपास तुमचे 1,500 प्रश्न मी प्रिपेअर करून देईन. ठीक आहे. 1,500 ते 2,000 प्रश्न तुमचे एका महिन्यामध्ये 150 जर झाले तर 10 महिन्यामध्ये 1,500 आणि 12 महिन्यामध्ये तर साधारणपणे ते 300, 1,500 म्हणजे 1,500-1,700 क्वेश्चन्स तुमचे होऊन जातील. याबद्दल तुम्ही बिनधास्त राहायचं आहे. ओके. दररोज असे 5-5, 6 व्हिडिओ म्हणजे 5-5, 6 क्वेश्चनचे व्हिडिओ तुम्हाला येत जाईन. चॅनल्स कोणतं आहे आपलं, तर बघा हे फिजिक्स इन्स्टिट्यूट चॅनल आहे. ओके. थँक्यू.